Today we will discuss exercise 1.4 आणि विचार रिलेटेड विथ पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये आपण पाहिलं आपल्या dy बाय dx असं लिहायचं. dy बाय dx काय होणार? dy बाय dt dx बाय या फॉर्म मध्ये आपल्याला दोन पद्धत करता येतं. म्हणजे व्हेरिएबल जो असेल त्याने काय करायचं ते प्रोजेक्ट करायचं. सेपरेट x ला करायचं आणि y ला करायचं आणि मग dy बाय dx अशा पद्धतीने आपण करू. काम सोपं आहे. एक्झाम्पल नंबर 1 चा आपण विचार करतो. या ठिकाणी मी मुद्दाम सगळे क्वेश्चन मांडलेले. त्यातलं पहिले एक्झाम्पलचं सोल्युशन आपण या ठिकाणी पाहणार आहे. काय गिवन दिले मला? गिवन दॅट बरं तर x इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इक्वल टू 40. आता याच्याकडे जर बारकाईने पाहिलं तर इट इज पॅरामेट्रिक फंक्शन. कोणाचं आहे पॅरामेट्रिक? पॅराबोलाचं. कोणाचं आहे? पॅराबोलाचं पॅरामेट्रिक. आणि म्हणून याला पॅरामेट्रिक फॉर्म म्हणतात. ठीक आहे ना. हे असे पॅरामेट्रिक फंक्शन असतात की एका व्हेरिएबल वरती अख्खं फंक्शनचं अवलंबून असतात. त्यातलं व्हेरिएबल फक्त काय टी आणि दोन इक्वेशन तयार होतात. ठीक आहे. आता या दोघांना सेपरेट करायचं. टी डिफरन्स करायचं. डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू टी वी गेट मग आता x चा डिफरन्स करायचं dx अपॉन dt. आता टू आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ t स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू t. उत्तर सॉरी या आउटसाइड मग उत्तर काय आलं 1 तिथे आलं 2t आणि पॉवर 2 उत्तर आलं 1. ठीक आहे. म्हणजे टोटल आन्सर काय मिळालं मला? ट्वाइस t. ओके. देन आता y घ्यायचं. डिफरन्शिएट y इज इक्वल टू y विथ रिस्पेक्ट टू t वी गेट. मग आता आपल्याला काय मिळालं नाही तर dy अपॉन dt इज इक्वल टू ट्वाइस हा कॉन्स्टंट बाहेर आहे dt अपॉन dt. म्हणजे उत्तर फक्त करायला आणि मग सगळ्या शेवटी dy बाय dx आपल्याला हवा आहे. dy बाय dt अपॉन dx बाय dt. जरी आपण dx अगोदर काढला असेल तर बरोबर ठेवताना बरोबर ठेवायचे. नाही तर बऱ्याच वेळा गडबड अशी होती पहिलं वरती ठेवतात दुसरं छेदावर ठेवतात आणि उत्तर चुकतं. खरं तर छेदात लागलं जाईल आपण ट्वाइस येते फक्त वन आपण टी शिल्लक राहते आणि दॅट इज dy बाय. सिंपल आहे. फारच सोपं आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू. पहा दुसरं काय गिवन दिलं मला? गिवन दॅट x ची व्हॅल्यू काय? हे कॉट थीटा. आता ते व्हेरिएबल कोण आहे? थीटा आहे. y is equal to b cosec theta. आता डिफरन्शिएट x with respect to theta we get dx upon d theta is equal to outside derivative of cot theta with respect to theta. cot derivative of the minus होता ये इथं आला मायनस cosec square theta म्हणजे मायनस a cosec square theta असं उत्तर आपल्याला मिळालं. आता डिफरन्शिएट म्हणा कोणाला? y with respect to कोण? थीटा वी dy बाय d थीटा काय? आता y वाला फंक्शन काय आहे? b डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec थीटा with respect to थीटा मग b. आता उत्तर काय द्यायचं? मायनस cosec थीटा इनटू थीटा. ठीक आहे. उत्तर काय? मायनस b cosec थीटा इनटू cot. आता आपल्याला काय करायचं? dy बाय dx दाखवायचं. dy बाय dx चं ते बट काय? dy बाय d थीटा आणि dx बाय d. मग वरती याची किंमत द्यायची छेदात आपण नंतर काढलेली. काय ती किंमत? मायनस b cosec थीटा इनटू cot थीटा. छेदामध्ये मायनस a cosec स्क्वेअर थीटा. आता हा जो मायनस आहे हा प्लस झाला. एक cosec याला गेट कॅन्सल होईल मग राहिले तिथे b अपॉन a cot थीटा. cot थीटा काय असतो माहिती आहे? cos थीटा अपॉन sin थीटा असतो आणि हा 1 अपॉन sin थीटा असतो. करेक्ट आहे का? हा sin गेट कॅन्सल आणि मग उत्तर राहिलं फक्त b अपॉन a cos थीटा. अशा पद्धतीने हा dy बाय dx आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. फारसं अवघड नाही. हा सोपे प्रॉब्लेम आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आपण पाहतोय. तिसरं एक्झाम्पल आहे पहा. काय गिवन दिले म्हणा? गिवन दॅट x काय दिलाय? रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर
आणि वाय काय दिलाय लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम. आता व्हेरिएबल कोण येतं ये जरी व्हेरिएबल मानला तरी जाऊ शकतो नियम मानला तरी जाऊ शकतो आपल्याला नेमकं माहिती नाही पण नियमच मानला. मग आता कशा डिफरन्स करायचं डिफरन्शिएट एक्स विथ रिस्पेक्ट टू एम ठीक आहे. आणि मग काय म्हणणार dx अपॉन dm डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू. मग काय डेरिव्हेटिव्ह कसं आहे रूटचा विचार करायचा रूट अपॉन टू रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. मग त्याच्या आतला फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ए स्क्वेअर एम स्क्वेअर. इथे आपण चेंज करू आपण ठीक आहे 1 अपॉन टू रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. काय डेरिव्हेटिव्ह 0 प्लस झालं ना. मग उत्तर किती आलं ट्वाइस एम अपॉन टू रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. टू गेट कॅन्सल म्हणजे उत्तर आपल्याला मिळालं एम अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस हे झालं तुमचं dx अपॉन dm. आता y डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू m we get काय आलं dm सॉरी dy अपॉन dm इज इक्वल टू काय होतंय डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू m. लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. मग m याचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस ट्वाइस बरोबर आहे. मग उत्तर काय आलं ट्वाइस m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर दॅट इज dy अपॉन. आणि मग आपल्याला इथे काय करायचं सांगितलं dy बाय dx करायचं सांगितलं. मग आता पॅरामेट्रिक फॉर्म्युला जायचं dy बाय dx नथिंग बट dy बाय dm dy बाय dx बाय dx. ह्यावरची किंमत शेवटची किंमत ट्वाइस m अपॉन ए स्क्वेअर एम स्क्वेअर डिवाइड बाय वरती किती आलं m अपॉन अंडर रूट बरोबर आहे का. मग आता काय आलं अंश अंश गेट कॅन्सल हाफ जाईल आणि इथं काय रूट येईल. मग आता उत्तर काय म्हणतो तो आपण अंडर रूट डिवाय अपॉन ओके. आणि रूट मध्ये जर फंक्शन आलं तर याचं रूपांतर एक्स मध्ये देखील आपण करू शकतो तो अपॉन एक्स. एक्स ची व्हॅल्यू काय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर चालतं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर चाललंय 4 गिवन दॅट काय दिलं रे मला x इज इक्वल टू sin थीटा y इज इक्वल टू. आता डिफरन्स आहे मी हा लेवल ऑफ सी ने पाहू शकतो डायरेक्ट. मी डायरेक्ट जर सॉल्व केलं तर काय वरती कोणा डिफरन्स आहे y काय उत्तर आहे मध्ये काय 1 अपॉन cos थीटा इथं cos थीटा म्हणजे काय तो याला वर न्या काय का उत्तर sec 2 एका सोडत उत्तर लेवल ऑफ सीटी ने आपण पाहू शकतो ठीक आहे. त्यानंतर पाचवे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे गिवन दॅट काय दिलंय मला x इज इक्वल टू a 1 मायनस cos थीटा y b टाइम्स थीटा मायनस sin थीटा. याला देखील लेवल ऑफ सीटी ने आपल्याला पाहता येऊ शकतं. डायरेक्ट dy बाय dx आपण जर घेतला तर डायरेक्ट मिळेल b आउटसाइड 1 मायनस cos थीटा sin जर काय होतं थीटा जर डबल आहे इथं काय a 1 प्लस डायरेक्ट sin 1 प्लस कसं 1 जर काय आलं 0 म्हणजे a इनटू डायरेक्ट आला sin थीटा. याचा हाफ अँगल मध्ये रूपांतर करावं वाटत असतं फार तर 12 होऊ शकतो 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 2 sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2 एक sin गेट कॅन्सल 2 गेट कॅन्सल. मग काय होतं या अपॉन tan थीटा बाय दॅट इज dy बाय लेवल ऑफ सीटी ने पाहिलं वर डिफरन्स काय केलं y ला डिफरन्स केलं वर दिसतो टेक्स्ट छेदाला x ने डिफरन्स केलं कळलं 1 ला 0 आणि cos ला डेरिव्हेटिव्ह मायनस साइन येतं म्हणून मायनस मायनस झाला प्लस डायरेक्ट साइन ओके. त्यानंतर एक्झाम्पल नंबर चाललंय 6 गिवन दॅट काय दिलंय मला
x इक्वल टू t प्लस 1 अपॉन t ब्रॅकेट रेस टू a आणि y इज इक्वल टू दिले a रेस टू t प्लस 1. ठीक आहे. आता सेपरेट करू डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू काय t वी गेट काय म्हणणार आहे मला तर dx अपॉन dt इज इक्वल टू आता व्हेरिएबलचे काय पुढे पॉवर आहे आतमध्ये व्हेरिएबल त्याच्यावरती पॉवर आहे पॉवर पुढे t प्लस 1 अपॉन t पॉवर 1 आणि नंतर मग आतमध्ये झुडे रडू ती रडू गेलेलं वर आणि 2 अपॉन t चं मायनस 1 अपॉन t तुम्ही लक्षात ठेवा 1 अपॉन x चे रडू काय मायनस 1 अपॉन x ते आलं तर आपली उत्तर लिहायचं. ठीक आहे. मला वाटतं संपूर्ण डेरिव्हेटिव्ह काढून जायला काय काय सिम्प्लिफिकेशन करण्यात मजा नाही. आता वाचायचं काय डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t वी काय म्हणणार dy बाय dt आपल्याला माहिती a रेश टू काय असेल तर ते तसंच राहतं log a पण येतं मग त्याच्या आतमध्ये बघू डेरिव्हेटिव्ह काय 1 मायनस 1 अपॉन ओके का क्या की now hence dy by dx is equal to dy by dt divided by dx by dy इथं मी तेच बा a t plus 1 upon t log a 1 minus 1 upon t छेदामध्ये a t plus 1 upon t raised to a minus 1 minus 1 upon t square get cancel झालं का आता काय होईल दोन इकडे हा ए दिसतो याचं उत्तर ह्याच्या डोक्यावर जाणार म्हणजे मायनस होईल का बरोबर मायनस करतो मी काय म्हणतोय पाय समजा लगा टकाची बेरीज तो वजाबाकीचा नियम वापरला मी ते ए रेस टू किती आलं t प्लस 1 अपॉन t मायनस इथं आपण कसं देऊ शकतो पुढे काय आलं लॉग ए छेदामध्ये काय तर फार टी स्क्वेअर होईल काय फायदा होणार नाही प्लस 1 अपॉन टी रेस टू किती त्याच्यापेक्षा जास्त काय फायदा होणार ओके इथपर्यंत आपण उत्तर लिहू शकतो. ठीक त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर किती 7 आहे. काय करतात काय गिवन दिले गिवन दॅट x equal to cos inverse of twice t upon 1 plus 6 and y is equal to sec inverse of under root 1 plus 6. आता दोघांकडे जर मार्गाने पाहिलं आपल्याला तर हे इथं सबस्टिट्यूशन मेथड आहे एक फॉर्म्युला आहे आपल्याला मग फॉर्म्युला सबस्टिट्यूट करावं लागेल. मग आता काय सबस्टिट्यूट करता येईल कुठं म्हणायचं t is equal to tan theta becomes this implies that theta becomes tan inverse of हे विसरायचं नाही. मग x विचारात घ्या cos inverse of 2 tan theta divided by 1 plus tan square theta. मग cos inverse of कोणता फॉर्म्युला आहे cos 2 theta चा फॉर्म्युला आहे बरोबर आहे का. मग उत्तर काय आलं नाही cos नाही sin 2 theta चा फॉर्म्युला आहे कळतं नाही. मग आता इथं आपल्याला कन्वर्ट करावं लागेल बाहेर कॉस आहे मध्ये साइन मग काय लागलं कॉस पाय बाय 2 मायनस 2 थीटा मग उत्तर आलं पाय बाय 2 मायनस 2 थीटा थीटाची किंमत द्या ठेवून परत 2 काय होतं tan इनव्हर्स ऑफ ही आपल्या कोणाची किंमत झाली x इथं मला डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू t वी गेट काय म्हणून मला x upon t nothing but pi by 2 minus 2 times third 1 upon 1 plus 6 इथं 0 येईल इथं third काय मग उत्तर आलं minus 2 upon इथं आलं dx upon आता पुढे जायचं आपल्याला y संदर्भात पण ते सबस्टिट्यूशन असणार मग काय now y is equal to sec inverse of काय आलं 1 plus tan square theta
सेक इनवर्स ऑफ 1 प्लस टाइम स्क्वेअर थिटा काय आलं सेक स्क्वेअर थिटा सेक इनवर्स ऑफ सेक थिटा फक्त काय राहिलं थिटा मग डिफरन्शिएट करा डिफरन्स का भाई त्याचं रूपांतर करायचं राहिलं काही tan इनवर्स ऑफ मग डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट with respect to t we get आणि मग काय बनवणार dy by dt is equal to काय 1 upon t square मग hence dy by dx करायचं आहे dy by dt divided by dx पर dt and dx by याचं उत्तर आले 1 upon 1 plus t square आणि याचं उत्तर किती -2 upon 1 plus t square याला कंस करा आणि मग जाऊ दे उत्तर आलं -1 upon कळलं काय झालं ओके ठीक आहे त्यानंतर पुढील एक्झाम्पल चाललंय 7 8 एक्झाम्पल काय आपण एक्झाम्पल काय गिवन दिलंय गिवन दॅट x is equal to cos inverse of 4t square minus 3t 4t क्यूब असलं पाहिजे बरं क्यूब आहे आणि y is equal to tan inverse of under root 1 minus t square divided by t आता इथे काय पुट केलं पाहिजे परत बसलं 4 ने आधी सुरुवात केली याचा अर्थ 5 चा पावर मी तर पुट काय करणार तुम्ही is equal to cos theta this implies that theta become cos inverse of okay x is equal to cos inverse of 4 cos cube theta minus 3 cos theta and cos inverse of cos 3 theta फक्त 3 राशी लग रहा है थीटा की किंमत ठेवा cos inverse of that is x मग डिफरन्शिएट करा with respect to t we get theta dx upon dt 3 याचा डेरिव्हेटिव्ह काय आलं -1 upon under root 1 minus t square असा फॉर्म्युला आहे आणि उत्तर आलं -3 upon under root 1 minus t square आता कोण सोडवलं आपलं कोण विचारायचं बाय सांगायचं नाव y becomes y is equal to काय उत्तर येईल tan inverse of under root 1 minus काय येतं cos square theta upon cos theta आता 1 minus cos square theta आपल्याला माहिती आहे under root sin square theta upon cos theta ओके तो बाहेर tan inverse of sin theta cos theta tan inverse of राहिलंच काय त्याची किंमत काय cos inverse of y ची व्हॅल्यू मग डिफरन्शिएट करा with respect to y with respect to we get काय बनवा dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt dy by dt ची किंमत किती आहे थांबा डिफरन्शिएट करता झालं ना काय उत्तर आलं -1 मग dy by dx करा dy by मग उत्तर काय म्हणलं मला dy by dt divided by dx by आणि मग उत्तर -1 upon root 1 minus t square छेदामध्ये -3 upon root 1 minus t square t square गेट काय असेल फक्त 1 upon 3 शिल्लक राहिलं त्या ठिकाणावर ओके म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 2 फाइंड dy by dx सोल्यूशन नंबर 1 काय दिलंय आपल्याला गिवन तर x is equal to काय दिलंय cos x square theta y is equal to theta is equal to pi by 6 y शेवटी काय सांगितलं आहे लेवल ऑफ c दिलेला आपण पाहू डायरेक्ट dy by dx कसं केलं पाहिजे dy by d theta आणि dx by आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह dy by याचा डेरिव्हेटिव्ह सांगा पॉवर पुढं बरोबर का आणि मग पॉवर एक किती झालं तर पार्ट डेरिव्हेटिव्ह मायनस थीटा आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 2 cosec थीटा पॉवर पुढे पॉवर एक कमी आहे मग मायनस cosec थीटा इनटू
बरं का? आता बघा काय काय केलं, हे तुम्ही काय केला, गेट कॅन्सल मायनसचा प्लस होईल, एक पार्ट तयार जाईल, राहिलंच काय एवढं शिल्लक राहिलं. दिस इज डिवाय बाय. आता डिवाय बाय डीएक्स पण चेक करायचं आहे. ऍट थीटा बिकम 3/2 cot π/6. आता cot π/6 चा tan π/6 आपल्याला माहित पाहिजे, ते दोन उलटे असतात. 3/2 cot π/6 म्हणजे tan π/6 ची किंमत किती? 1/√3 येते आणि याची किंमत √3 झालं. उत्तर 3√3. उत्तर बरोबर आलं. 3√3 आपण किती आलं कळलं का? कोणाची किंमत आहे ही उलटी. cot π/6 ची किंमत त्याच्या cot π/3 tan π/3 सारखी असते. ते उलट दोन्ही एकमेकांना. ठीक आहे. आता चला पुढचा एक्झाम्पल नंबर चाललाय 2. गिवन दॅट काय दिलं रे, x = a cos³ थीटा आणि y = a sin³ थीटा. झालं. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह डिवाय बाय dθ dx बाय हे लेवल ऑफ सीटी ने. बरं का? तसं नाही तर तुम्ही डायरेक्ट लिहिलं असाल तर आपलं मार्क पडणार नाही. लेवल ऑफ सीटी ने पाहता झालं 3a sin² थीटा cos थीटा. त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह 3a cos थीटा मायनस झालं. 3a गेला, एक sin गेला, एक cos गेला, राहिलंच काय मायनस tan. होत राहिलं sin करायला cos tan थीटा. ठेवा किंमत dy बाय dx. ऍट मला चेक करायचं आपल्याला. थीटा बिकम्स π/3 मायनस tan π/3. आताच आपण पाहिलं होय. 1/√3 कसं √3 ची किंमत आहे 60 ला √3 आणि 30 ला 1/√3. हे ध्यानात ठेवायचं. ते दोनच किमती द्यायला महत्वाचे आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आपण पाहतोय. तिसरं एक्झाम्पल काय गिवन दिलं तर x = t² + t + 1 आणि y = sin π p/2 + cos π/t. रिप्रेझेंट करा. डायरेक्ट डिवाय बाय dt आणि dx बाय dt. चला वरती सांगतो काय cos π/2 t into π/2. करेक्ट आहे का? पुढं मायनस sin π/2 t बस π/2 का वगैरे ते पुढचा भाग आहे. शेवटचा भाग पाहतो आपण प्लस मध्ये. आणि मग डायरेक्ट डिवाय बाय dx. ऍट परत चेक करायचं t = 1. हा π/2 अंशातून कॉमन काढला. इथं ठेवा cos π/2 तिची किंमत वर आहे ना sin π/2. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये 2 × 1 + उत्तर आलं π/2. इथे व्हॅल्यू 0 डिवाइड बाय म्हणजे उत्तर किती आलं -π/6. आणि हाय का बरोबर π/2 लागले ना मायनस उत्तर आलं -π/6. पुढचं एक्झाम्पल चालू आहे आपण. हे लेवल ऑफ सीटीनेस पाहिले आपण हे देखील. चौथं एक्झाम्पल गिवन दॅट काय दिलं x = 2 cos t आणि cos काय 2t y = 2 sin t मायनस sin आवाज हो डायरेक्ट डिवाय बाय dx dy by dt dx by dt. इथं 2 cos t minus 2 sin 2t into 2 म्हणजे 2 येईल. असेच पाहतो आपण जर 2t चं डेरिव्हेटिव्ह आता घेतलं -2 cos sin आणि पुढं -2 sin फक्त फरक विचारतो काय कॉमन 2 कॉमन आहे cos t minus sin t
ठीक आहे. नाही रे, काय तरी चुकतं आपलं. याचं पण कॉस कॉस आणि छंदामध्ये काय आलं मायनस टू कॉमन आला साइन टी प्लस टू बरोबर आहे का. टू टू गेट कॅन्सल. आता ऍडला चेक करायचं आहे आपण तर डिवाय बाय एक्स ऍड टी इज इक्वल टू किती पाय बाय जरा चेक cos पाय बाय 4 मायनस 2 cos 2 टाइम्स पाय बाय 4 अपॉन मायनस चिन्ह इथं पुढे ठेवतो sin पाय बाय 4 मायनस प्लस sin 2 इंटू पाय बाय. आता cos पाय बाय 4 ची किंमत किती माहिती आहे √2 1 अपॉन मायनस झाला 90 डिग्री. 90 डिग्री होतं किती cos 90 0 अंश स्थान संपलं. छेदामध्ये आलो 1 अपॉन √2. ठीक आहे. याची किंमत किती आली. मग आता अंशात काय मिळालं मला मायनस 1 अपॉन √2 छेदामध्ये 1 प्लस √2 अपॉन √2 √2 गेट कॅन्सल. उत्तर आलं मायनस 1 अपॉन 1 प्लस दॅट इज dy बाय dx at x t is equal to pi by 4. आता आपण चाललोय ते पाचवं एक्झाम्पल. काय गिवन दिलंय गिवन दॅट x is equal to t plus 2 sin pi t and y is equal to 3t minus cos pi. मग डायरेक्ट डिफरन्शिएट then डायरेक्ट dy बाय जमेल ना पुढचे काय dy बाय dt आणि dx बाय dy बाय dt ची किंमत 3 t ला डिव्हाइड दिला तर मायनस तर प्लस होईल sin पाय t इंटू पाय. छेदामध्ये 1 प्लस 2 cos पाय t प्लस इंटू पाय झालं. डेरिव्हेटिव्ह संपलं. काय कॉमन नाही काय नाही काय. मग dy बाय dx मला जे करायचे आहे इज इक्वल टू 1 आपण 3 प्लस sin पाय बाय 2 बरोबर का इंटू पाय डिवाइड बाय 1 प्लस 2 cos पाय बाय 2 इंटू पाय. आता सांग 3 प्लस sin पाय बाय 2 म्हणजे 1 म्हणजेच पाय बाय 2. छेदामध्ये 1 प्लस हे 0 झालं हे 0 झालं म्हणजे उत्तर किती आलं पाय प्लस 3 आहे ना काय हरकत ओके का. म्हणजे अशा पद्धतीने आपण लेवल ऑफ सी. तर आपल्या तिसरा मधला पहिला एक्झाम्पल पाहिजे त्याला पण आपण dy बाय dx चा फॉर्म घ्यायचा आणि काय शो करायचं मायनस y अपॉन सोल्युशन गिवन दॅट x is equal to a under root sec theta minus tan theta and y is equal to a under root sec theta plus. आता या काय करा रिप्रेझेंट करा डिफरन्शिएट x with respect to theta we get dx upon d theta nothing but a outside त्याचा रूट काय आला 1 upon 2 root sec theta minus tan theta. मग sec चा रिलेटिव्ह sec theta into minus अंशामध्ये काय मिळालं बघा a काय कॉमन आहे sec theta कॉमन राहिलं काय tan theta मायनस अंडर रूट sec theta मायनस हे झालं dy बाय. आता y डिफरन्शिएट y with respect to theta we get मग काय म्हणाले मला dy बाय b theta is equal to बोला आता पटापट हे आउटसाइड त्याचं रिलेटिव्ह सांगायचे 1 upon 2 root sec theta plus tan theta याचं रिलेटिव्ह tan theta plus sec theta बरोबर आहे का. उत्तर काय आलं ये sec theta कॉमन tan theta plus upon
सेक थिटा प्लस ओके ते झालं डीवाय बाय. आता डीवाय बाय काय पाहिजे ना आपल्याला डीएक्स. डीवाय बाय डी थिटा डिवाइड बाय डीएक्स बाय ठेवा आवश्यक किंमत ए सेक थिटा टॅन थिटा प्लस सेक थिटा छेदामध्ये √2 टाइम्स सेक थिटा प्लस टॅन थिटा छेदामध्ये आलो ए सेक थिटा इकडून काय करू आपण मायनस चिन्ह कॉमन काढू. मग काय म्हणून आपल्याला सेक थिटा मायनस टॅन थिटा छेदामध्ये रूट मध्ये काय आलं परत सेक थिटा मायनस मी छेदातून मायनस चिन्ह कॉमन काढायचं. इथं 2 लिहायचं आहे छेदातून 2 लिहायचं आहे. इथे आपण 2 काय काय कॅन्सल होईल ए सेक थिटा 2 टू गेट कॅन्सल. आता या याला पूर्ण भाग जाऊ शकतो. हा पूर्ण हा अर्धा आहे हा पूर्ण हा अर्धा आहे म्हणजे वरती काय मिळालं मला मायनस चिन्ह बाहेर काढा. इथं मायनस चिन्ह वर घ्या काय मिळालं वरती मला रूट सेक थिटा प्लस आणि छेदामध्ये रूट काय मिळालं सेक थिटा मायनस. म्हणजे आता वरती काय मिळणार आहे मला काय दिलेलं आहे मला ए डिवाइड मल्टिप्लाय करू तर दोघाला ए जर असेल तर काय मिळेल मला तर वरती मिळेल मला वाय आणि छेदामध्ये काय मिळेल मला एक्स and that is to be हेच आपल्याला काय करायचं दाखवायचं